माझा मितवा भाग 11. खडूस नेहमीप्रमाणे लव्ह यू सोडून सगळं बोलला. जा, मी नाही बोलणार. पाहू कुणाचा नाईलाज होतो न कोण अगोदर बोलतं ते. हिशोब मांडूया म्हणे. खडूसश्रेष्ठ व्यक्ती. नाकावरचा लटका राग सांभाळत ती उठली आणि गाडीकडे निघाली. गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ऋतू वेदच्या समांतर बाजूच्या खिडकीजवळ होती. वेदशी नजरानजर होणार नाही याची मुद्दाम काळजी घेत ती हेडफोन कानात टाकून बाहेर बघत होती. जरा वेळाने तिने डोळे मिटले. मिटलेल्या पापण्यांच्या आडसुद्धा वेद होता. एक गोड हसू ओठांवर तरळलं. धबधब्याजवळचे ते अलवार क्षण, चंद्राच्या समुद्राच्या गप्पात भिजलेले क्षण आणि डोळ्यांवर हळूवार टेकलेले त्यांचे ओठ, हे सगळे एखाद्या गोड स्वप्नासारखं मनात विरघळत होतं. हे 2 दिवस कुठेतरी लपवून ठेवावे, अगदी त्या खडूसपासून सुद्धा. स्वतःला बजावत होती. विचारांच्या गुंत्यात हरवत तिचा डोळा लागला. ड्रायव्हरने ब्रेक लावला तसा एक झटका बसल्याने ऋतूला जाग आली. कुणाच्या तरी खांद्यावर आपण बिनधास्त विसावलो होतो ह्या विचाराने खजील होऊन झोपाळलेल्या डोळ्यांनी तिने शेजारी बघितलं. शेजारी वेदला पाहून ती जरा चपापली आणि सावरून बसणार तोच त्याच्या जॅकेटच्या बटनमध्ये तिचे केस अडकल्याने ते ओढले गेले. ती कळवळली आणि त्याच्या इतक्या जवळ असल्याने ओसळलीच देखील. रिलॅक्स, उठू नको. लेट मी ट्राय. त्याने हळूवारपणे तिचे केस बाजूला केले. 2 स्टॉपपूर्वी तिच्या शेजारची सीट रिकामी झाली होती. गाढ झोपेत असणाऱ्या ऋतूचा सारखा तोल जात होता. सावरायला म्हणून तो येऊन बसला होता. विस्कटलेले केस जरा सारखे करत ती म्हणाली, सॉरी, खूप वेळ झाला का तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून? खूप वेळ नाही झाला, खूप उशीर झाला. तिच्याकडे बघत तो म्हणाला. काय? गोंधळून तिने विचारलं. काही नाही, असंच. तो माफक हसला. तसं लाजून नजर चोरत ती खिडकीबाहेर पाहू लागली. पोहोचू आता अर्ध्या तासात वाकडेवाडीला. ट्रॅफिकमुळे आधीच खूप उशीर झालाय. बाहेरचा अंदाज घेत तो म्हणाला. कंपनी थोड्या अंतरावर होती. तसं टीम लीडरने पुढे येऊन ऋतूला विचारलं. ऋतुजा, गाडी पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे. मी, वेदिका, पूर्वा आणि शीतल स्वारगेटला उतरणार आहोत. वुड यू लाईक टू कम? तुलाही कंपनी मिळेल आणि पुढे कॅब किंवा रिक्षा मिळेलच, चालेल ना? येस, नो ती पुढे बोलणार तसं तिला थांबवत वेद म्हणाला. आशिष, आय एम गोईंग टू धनकड़वाडी ओनली. आय विल ड्रॉप हर एन प्रोसीड. डोंट वरी. येस, ती कसनूस हसत म्हणाली. ओके देन, नो इशू. पोहोचल्यावर ग्रुपवर अपडेट करा, तो काळजीने म्हणाला. गाडी वाकडेवाडीला कंपनीजवळ थांबल्यावर ते उतरले. रस्ता बऱ्यापैकी शांत होता. हवेतला गारठा जाणवून येत होता. जरा अंग चोरून उभ्या असलेल्या ऋतूकडे त्याने पाहिलं आणि जॅकेट काढून तिच्या खांद्यावर ठेवत तो म्हणाला. खूप थंडी आहे. अशा वातावरणात कॉफी म्हणजे ब्लिस. कॉफीचा विषय निघताच बागेतला संदर्भ आठवून ती गोरीमोरी झाली. तोही जरा खजील झाला. मिस्टर इनामदार, तुम्हाला कोणी सांगितलं बोलायला? मला न विचारता मनानेच सांगितलं मी सोडणार नाही म्हणून. पर्स आणि बॅग सावरत ती जरा रागातच म्हणाली. मग नाही म्हणायचं होतं, त्यात काय? तिच्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर नंबर डायल करत तो म्हणाला आणि तो बोलायला बाजूला गेला. तो असं बाजूला जाऊन बोलत असल्यामुळे ती जरा चिडलीच. बाजूला जाऊन रहिवासी तर बोलत नसणार. तिला जरा शंका आली आणि चटकन राग नाकावर येऊन बसला. फोन झाल्यावर तिच्याजवळ येऊन थांबला. पर्सनल बोलून झालं असेल तर निघायचं का? मैत्रिणी वाट बघत असतील माझ्या, ती फणकारत म्हणाली. तिच्या रागातलं पजेसिव्ह बोलणं ऐकून त्याला हसू आलं. सारखी चिडचिड करून थकत नाहीस का तू? नाकजाम दुखत असेल ना तुझं? एवढा राग सांभाळता तिला चिडवायचा एकही क्षण त्याला सोडायचा नव्हता. वेद, बाईकवर कसं जाणार आहेत? 2 बॅग्स, त्यात हा स्कर्ट, अवघड होईल रे. शी बाबा, उगाच थांबले. तो समोर खट्याळपणे हसत उभा होता. मला उशीर होतोय वेद, न तू हसतोय. ती चिडली आणि शेजारच्या बेंचवर जाऊन बसली. समोरून आलेल्या गाडीच्या हेडलाईटचा डोळ्यात प्रकाश गेल्याने तिने डोळे बंद केले. गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली. वेद गाडीजवळ गेला.
गाडीत अभय होता. बाहेर येऊन त्याने वेदच्या पाठीवर जोरदार थाप मारली. काय रायटर, पोहोचलो की नाही ऑन टाईम? उगाच काळजी करत असतोस. साल्या तुझी किती नाटकं असतात. कंपनीमधून फोन आला की एक एक तास बोलत बसतोस. अजून उशीर झाला असताना तर ह्या मॅडमचा राग तुला माहीत नाही. ऋतू उठून त्यांच्याजवळ आली. वेद ओळख करून देणार तोच अभय स्वतःहून पुढे आला. हॅलो, आय एम अभय, वेदच्या रूमी फ्रेंड, बिग ब्रो. अजून काय रे? अभय हसत म्हणाला. हाय, आय एम ऋतुजा, हिज कॉलेज. येस ऑफकोर्स, ओळखलं मी. आपण प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी रूममध्ये तुझ्या नावाचा सारखा जप असतो. आणि तो पुढे बोलणार तसं त्याला थांबवत त्याचा हात दाबत वेद म्हणाला. अभ्या, तुला काहीतरी अर्जंट काम होतं ना साल्या? ही घे बाईकची चावी. तिकडे पार्किंगला गाडी आहे आणि 4 व्हीलरची दे मला, उशीर झालाय खूप. ओके, जातोय. तू सुद्धा लवकर ये, जेवायला थांबलोय मी. चलो ऋतुजा, भेटू पुन्हा, बाय. त्याने निरोप घेतला आणि तो निघाला. बाय. ऋतुजाही गोड हसली. गाडीत सामान व्यवस्थित ठेवून वेदने गाडी सुरू केली आणि ते निघाले. अभय काय म्हणत होता? माझ्या नावाचा जप वगैरे? जरा रिलॅक्स होत तिने विचारलं. अरे तो काही विषय नाही. ते तू जाम डोक्यात जायचीस ना अगोदर. भांडखोर, चिडकी, ते सांगत असेल तो. हो का? मी भांडखोर? ओ वाव, ग्रेट. आणि तू? विषय का? ॲज युज्युअल चार्मिंग. तिच्याकडे जराही लक्ष न देता तो म्हणाला. ठीक आहे, तुझ्याशी तर बोलायलाच नको. रागावून खिडकीबाहेर बघत ती म्हणाली. तो फक्त हसला. गाडीत शांतता होती. बारीक आवाजात चालू असलेल्या FM सुद्धा आवाज नको म्हणून तिने त्याच्याकडे रागाने बघत तो बंद केला. हे रागाचे झटके रोजचेच असतात की अमावस्या पौर्णिमेला? नाही म्हणजे काही फिक्स पॅटर्न आहे का? मी अशीच आहे आणि मला इतकाच राग येतो. नाकावर मघापेक्षाही जरा जास्त राग होता. मग अवघड आहे बाबा, एक सुस्कारा सोडत तो म्हणाला. कुणाचं? मान नकारार्थी हलवत तिच्याकडे न बघता तो फक्त गोड हसला. काहीही विचारलं तरी अर्धवट उत्तर देतोस आणि हे असं डिम्पल कोटेड हसतोस. बास, एवढंच येतं का तुला? युजली सुंदर मुलगी सोबत असेल तर 2च प्रकारे उत्तर द्यायचं टाळता येतं. एकतर हसून किंवा किस करून. मी बाय डिफॅक्ट हसायचं प्रेफर करतो. सेकंड ऑप्शन ट्राय केलं नाही आहे अजून. तू म्हणत असशील तर सेकंड ऑप्शन आवडेल मला वापरायला. एवढं बोलून तो खडखडून हसला. ती लाजेने गोरीमोरी झाली. मला आता खरंच काही बोलायचं नाही. डोळे बंद करून ती टेकून बसली. तिने डोळे उघडले ते थेट गाडी थांबल्यावरच. आता बऱ्यापैकी सामसूम होती. बिल्डिंगखाली तिची वाट बघत तनू आणि प्रिया अगोदरच येऊन थांबल्या होत्या. ऋतूला वेदसोबत बघायला त्याही अगदी आतुर झाल्या होत्या. तिने गाडीतून बाहेर येऊन दोघींना घट्ट मिठी मारली. चेहऱ्यावर लाजरं हसू मावत नव्हतं. गाडी व्यवस्थित पार्क करून वेदही आला. हाय. हाय, तुला पुन्हा एकदा हिला इथे सोडायची तसदी घ्यावी लागली ना? बोलता बोलता तनूने ऋतूला एक टपली मारली. ये हॅलो, मी नाही म्हटलं त्याला मला सोडायला ये म्हणून. तोच आला बळजबरी. इट्स ओके. माझ्याही मायग्रेनच्या टॅब्लेट अशाच पडून होत्या. म्हटलं आज संपवून टाकू म्हणून हिला सोडायला आलो. त्याच्या ह्या विनोदावर तनू आणि प्रिया खडखडून हसल्या. ऋतू मात्र वैतागली. अगं माझ्या मैत्रिणी आहात ना, हसताय काय? अँड मिस्टर वेद, यू जस्ट शटअप. थोड्या गप्पा झाल्यावर तो जायला निघाला. चलो, आय हॅव टू गो. खूप उशीर झालाय. चेहऱ्यावरची नाराजी लपवायचा प्रयत्न करत तो म्हणाला. ऋतूला सोडून जाणं खरं तर त्याला खूप जीवावर आलं होतं. ठीक आहे, बोलण्यात जरी नसला तरी तिच्या डोळ्यात स्पष्ट नकार दिसत होता. ओके देन, बाय, गुड नाईट. शेजारी तनू आणि प्रिया असल्याने थोडं फॉर्मल होत तो म्हणाला. तनू, तुला प्रेझेंटेशन बनवायचं होतं ना? चल बाय वेद, आम्ही निघतो. त्याचीही परिस्थिती ओळखून प्रिया म्हणाली. नाही ग, थांबूया ना. वेद गेला की मग जाऊया. त्या दोघांची मजा घ्यायला म्हणून हसू दाबत तनू म्हणाली. ऋतूने रागाने तिच्याकडे बघितलं. तसं हसत तनू म्हणाली. ओके, आम्ही वर जातोय, ये लवकर. बाय वेद, भेटू पुन्हा. त्यानेही हसत त्यांना निरोप दिला. जरा वेळ शांततेत गेला. दोघेही बोलले नाही की एकमेकांकडे बघितलंही नाही. एक दीर्घ श्वास घेऊन मग तीच म्हणाली. हे असं साधारण किती वेळ उभं राहायचं मला? तुला नक्की काही बोलायचं नाही आहे का?
त्याने मिस्किलपणे हसत मानेनेच नकार दिला. देन इट्स ओके बाय, ती रागात म्हणाली आणि जायला म्हणून पाठमोरी वळली. थोडं पुढं गेल्यावर त्याची हाक तिला ऐकू आली. ऋतू थांब. त्याच्या तोंडून इतक्या प्रेमाने आलेली ऋतू ही हाक ऐकून तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येईल अशी वाढली. त्याच्याकडून लव्ह यू ऐकायला तिचा प्राण कानात आला. चेहऱ्यावर एक सुंदर हसू तरळलं. तिने मागे वळून पाहिलं तसं तो म्हणाला तिच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न. आय फॉरगॉट टू गिव्ह यू युअर बॅग म्हणत त्याने गाडीत मागे ठेवलेली तिची बॅग काढून दिली. ओ थँक्यू व्हेरी मच. तिने रागाने बॅग जवळ खेचली. बदमाश, रागाने पुटपुटत पुन्हा जराही मागे वळून न बघता ती गेटकडे निघाली. थोडं पुढं गेल्यावर थांबली आणि मागे वळून पुन्हा त्याच्याकडे आली. त्याला आनंद झाला. तिला गच्च मिठीत घ्यायची इच्छा त्याला झाली. त्याने जरा हात पसरवले. तसं जवळ आल्यावर तिने जॅकेट काढून त्याच्या एका हातावर ठेवलं. थँक्स फॉर द जॅकेट. ते तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्त वेळ असतं. बाय. पोचल्यावर एक मेसेज कर. ती पुन्हा रागात निघून गेली. तोही मघाच्या त्याच्या वागण्यावर ओसाळला. तिला रागाने असं निघून जाताना पाहून त्याला हसू अनावर झालं. मोबाईलमध्ये तिला नकळत घेतलेल्या एका फोटोकडे पाहून तो म्हणाला, ये चिडू, तुला माहीत नाही माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. वेळ आल्यावरच सांगेनच. गेल्या 2 दिवसातला ऋतूच्या अवतीभोवती गुंफलेला प्रत्येक सण आठवतच तो रूमकडे निघाला. ऋतू, काय नाराज आहेस ग? आम्ही किती एक्साईट होतो 2 दिवसात काय काय झालं ते ऐकायला. तू म्हटलीस की आल्यावर सविस्तर सांगेन आणि आता तो गेल्यापासून गालांचा फुगा करून बसली. यार आता फटके पडतील बोलली नाहीस तर. पटकन बोल. कोण लव्ह यू बोललं अगोदर? प्रिया आणि तनू तिला घेऊन बसल्या होत्या. गेल्या 2 दिवसात तिकडे काही झालं हे त्यांना सविस्तर ऐकायचं होतं. प्रियू, काय सांगू, त्याने मला इतकं कोड्यात टाकलंय ना. खडूस, हलकट. 2 दिवसात त्यांचं किती प्रेम आहे ना ते सगळं कळलंय मला. पण लव्ह यूज एवढंच बोलून कन्फेन्स तर करायचं ना. तर नाही, रायटर साहेबांना डायलॉग मारायचे आहेत. फॉरहेड किस घ्यायचंय. माझी काळजी करायची. फक्त लव्ह यू तेवढं बोलायचं नाही. शहाणा, ती वैतागत म्हणाली. ठीक आहे ग, लव कन्फेक्शन इतकं महत्त्वाचं नाही. प्रेम असणं गरजेचं. प्रिया जरा समजुतीने म्हणाली. प्रिया, तिकडे आम्ही एकटे होतो म्हणून तो इतका फ्री होता. पण आता उद्या जेव्हा पुन्हा कंपनीत जाऊ तेव्हा ते 2 माकडं असतील ना त्याच्यासोबत. तेव्हा बघ किती परक्यासारखा वागेल तो. मी कुठल्या हक्काने त्याला जाब विचारायचा मग? म्हणून मला कन्फेशन हवंय त्याच्याकडून. एक काम कर, मेक हिम जिलस. नाक दाबलं की बरोबर तोंड उघडेल. तनू लागलीच म्हणाली. हाऊ? उद्या त्याला इग्नोर कर. आरुष सोडून असं कुणी आहे का ज्यांच्याशी तू छान छान बोलू शकशील जेणेकरून तो जलस होईल? आता असं कुणी लक्षात येत नाही आहे, पण ते मी करू शकेन. यस, तेच करायचंय. तू भेटली नाहीस, दुसऱ्याला भाव दिला ना, मग त्याची चिडचिड होईल. मग गपचूप कबूल करतो की नाही ते बघ. जिंकल्याच्या आविर्भावात तनू म्हणाली. तिघेही मग खडखडून हसल्या. आता मात्र खरंच काफीची गरज आहे हं, डोळे मिचकावत तनू म्हणाली आणि पुन्हा ऋतूला चिडवून दोघींनी बेजार केलं. गारटलेली रात्र, बाहेरून येणारा गुलबक्षीचा मंद सुवास आणि मिटलेल्या पापण्यांचे आड तो आपलासा कुणीतरी. एका प्रेमात पडलेल्या व्यक्तीला अजून काय हवं होतं? ठरल्याप्रमाणे ती उशिराने ऑफिसला आली. टी ब्रेकला तिने उगाचच जायचं टाळलं. ऋतू दिसली नाही म्हणून वेद अस्वस्थ होता. त्याचं लक्ष सारखं आजूबाजूला जात होतं. तिचा ग्रुप होता पण ती दिसत नव्हती. साल्या, साक्षात 2 दिवसांनी भेटतो आहे पण लक्ष नाही आमच्या बोलण्याकडे तुझं. काय सीन आहे बॉस? जय ओरडलाच. रेवा मात्र शांतपणे चहा घेत होती. कुठे काय? मी जस्ट बघतोय. ती आली का? ती? जयने रोखून विचारलं. ऋतुजा हो ना? रेवा अगदी शांतपणे बोलली. ऋतुजाबद्दल रेवा हे असं शांततेत बोलली हे बघून दोघांनाही आश्चर्य वाटलं. हो, आज तुमच्यासमोर एक कन्फेस करायचंय मला. दॅट यू लव्ह ऋतुजा राईट? पुन्हा अगदी चेहऱ्यावर छान हसू ठेवत रेवा म्हणाली.
वेदला तिच्या ऋतूप्रती बदललेला हा ॲटिट्यूड बघून खूप हायसं वाटलं. तो खुश झाला. येस, माय फर्स्ट अँड लास्ट लव. तिच्यासोबत घालवलेले हे 2 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते यार. तिलाही समजलंय खरं तर, पण मी अजून तिला प्रपोज केलं नाही आहे. आणि हे मला तुम्हाला असं भेटून सांगायचं होतं म्हणून फोनवर जास्त उत्तर दिली नाहीत. जय अगदी उसनं हसू आणत म्हणाला, गुड. हे अगदीच शॉकिंग वगैरे नाही आहे. तरी कशी सुचली ही कुबुद्धी? सॉरी, सुबुद्धी तुला. येस आल्या, नीट बोल ना, वेद चिडून म्हणाला. गाईज, शांतता. वेद, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. मग कधी आणि कसं प्रपोज करणार आहेस तिला? आमची काही मदत हवी का तुला? ती समजुतीच्या सुरात म्हणाली. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत जय म्हणाला, ये बाई, बरी आहेस ना? तो ऋतुजाबद्दल बोलतोय, कळतंय का तुला? हो मग, माझ्यासाठी माझ्या बेस्टीचा आनंद महत्त्वाचा, तिची दुश्मनी नाही. वेदच्या पाठीवर हलकेच थोपटत ती म्हणाली, ये साक्षात बिनडोक सीख काहीतरी याला म्हणतात. ट्रू फ्रेंड्स. चायला नाहीतर तू. ओके, बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. आता मॉर्निंग मीटिंगला जायचंय. मी पडतो. ब्रेकमध्ये भेटूया. वेद पुन्हा एकदा गर्दी न्याहाळली, पण ऋतू नव्हतीच. त्याने फोन बघितला. तिने अजूनही त्याचा मेसेज वाचलेला नव्हता. तो जरा नाराजीनेच निघाला. चला, आपल्यालाही उशीर होईल मीटिंगला. रेवाही जायला निघाली. तसं जय तिच्यासोबत निघाला. तू बरी आहेस ना रेवा? म्हणजे डोक्यावर परिणाम तर झाला नाही आहे ना? तुला आनंद झाला? वेद जे काही बोलला त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी दाटले होते. जय, तुला काय वाटतंय? मला त्रास नाही झाला नाही? मी स्वतःवर कसा कंट्रोल ठेवला माझं मला माहीत. आता तिच्याविषयी चांगलं बोलून त्याचा ट्रस्ट मिळवणं महत्त्वाचं होतं. आणि तूसुद्धा तेच करायचंय, समजलं? तिने डोळे पुसले आणि तरातरा निघून गेली. स्क्रिप्ट सबमिशन लांबल्याने लंच ब्रेकमध्ये रेवाला बोलवण्याच्या बहाण्याने ऋतूला भेटायचा प्लॅन हुकला. म्हणून त्याची बेचैनी वाढत होती. ऑफिस सुटायच्या जरा 10 मिनिट अगोदर तो रेवाच्या सेक्शनला आला. रेवा सिस्टम ऑफ करून निघायच्या बेतात होती. अरे, मी येतच होतो खाली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर ऋतूला शोधत होती. ती खोलवर दुखावली गेली. त्यानं पहिलं ऋतू जागेवर नव्हती. त्याच्या फोनला मॅसेजला काहीही उत्तर तिने आज दिलेलं नव्हतं. त्याची चलबिचल वाढली. ओ सॉरी, तू तिला भेटायला आला असशील नाही? पण अरे, बराच वेळ झाला ती जागेवर नाही आहे. फायनान्सचा तो अक्षय आहे ना, त्याच्यासोबतच गेली त्यांच्या सेक्शनला. अगदी साळसूदपणे ती म्हणाली. आर यू शोर? जरा चिडतच तो म्हणाला. शोर वगैरे नाही हं. तू आज कॉन्फेन्स केलं. मी सपोर्ट केला म्हणून लगेच आज आमची मैत्री होईल हा विचार नको करू. फार गोड सेक. वेळ लागेल अजून, पण मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि आता राहिला ती कुठे गेली हे मला कसं माहीत हा प्रश्न, तर बराच वेळ तो इथे होता. त्याचं नव्या ॲड बजेटवर डिस्कशन चालू होतं. आणि मग थोड्या वेळाने माझ्या सेक्शनला जाऊया म्हणून तो तिला सोबत घेऊन गेला. इतकंच काय ते कळलं बाबा मला. सो नाईस ऑफ यू रेवू. यू टेक युअर टाईम. ट्रस्ट मी. देर विल बी नो बर्डन फ्रॉम माय साईड. ॲक्च्युली मलाही फायनान्सला रिपोर्ट करायचा आहे. तेव्हा मी जाऊन येतो. आणि ती स्टुपिड आज मला दिसली सुद्धा नाही आहे. सो तो गोड हसला. तशा त्याच्या डिंपल उजळल्या. मनातला राग अत्यंत कसोशीने दाटत खोटं खोटं हसू आणत ती म्हणाली, ऑफकोर्स यू शूड गो. बाय. वेद अक्षयच्या क्युबिकला गेला तेव्हा ऋतू पाठमोरी होती. कसल्याशा डिस्कशनमध्ये दोघे गुंग आहे हे पाहून तो जागेवरच थांबला. ऋतूची नजर जरी समोर असली तरी तिचे कान सारखे पावलांचा कानोसा घेत होते. वेद नक्की येईल हे तिला माहीत होतं. वेदला आलेलं पाहून अक्षय म्हणाला, वेद, जस्ट वेट फॉर 5 मिनिट. अवर डिस्कशन इज अबाउट टू एंड. ती आता तरी वळून बघेल अशी त्याला अपेक्षा होती, पण ती वळली नाही. त्याच्या कपाळावर आठ्या वाढल्या. त्याने फोन काढला. डोळे स्क्रीनवर असले तरी कान पूर्ण त्या दोघांच्या बोलण्यावर होते. ऋतू अक्षयला विनवणी करत होती. अक्षय, नाही पॉसिबल इतक्या कमी बजेटमध्ये. माझ्या 2 तरी रिक्वायरमेंट्स
टाक ना परचेस ऑर्डरमध्ये यार. वेदने समोर बघितलं. अक्षयने जरा पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, यार आय विल ट्राय, बट शेवटी टीम लीडर म्हणेल तसं करूया, ओके. त्यांच्या बोलण्याचा विषय पूर्णपणे फॉर्मल आहे हे माहीत असूनही अक्षयने तिच्या खांद्यावर हात ठेवला हे त्याला खटकलं. त्याला राग आला. जागेवरूनच अक्षयने विचारलं, वेद, आपण तुझी परचेस ऑर्डर उद्या डिस्कस केली तर चालेल का? आता उशीर होईल. अरे थोडा वेळ जास्त ना काही नाही आहे माझ्या ऑर्डरमध्ये. वेदला तिला सोडून जायचं नव्हतं. अक्षय पुढे काही बोलणार तसं ती म्हणाली, माझं ऑलमोस्ट झालंय डिस्कशन. तुम्ही कंटिन्यू करा, मी निघते. ठीक आहे, बाकी डिटेल मेल करतो. वेद कम, वी विल डिस्कस युअर ऑर्डर क्विकली. अक्षय ॲक्च्युली आय सडनली रिमेंबर्ड वन इम्पॉर्टंट वर्क. सॉरी यार. एवढं घाईघाईत बोलून तो पळत बाहेर गेला. व्हॉट द हेल. जाताना 2 वेळा भिंतीला जवळपास धडकलेल्या वेदकडे अक्षय आश्चर्याने पाहत राहिला. वेद धावत पळत पार्किंगमध्ये आला. ऋतू हेल्मेट घालून निघायच्या बेतात होती. तो तिच्या गाडीजवळ आला आणि त्याने गाडीचे हँडल पकडून ठेवलं. त्याचा श्वास फुलला होता. गाडीची चावी ती फिरवणार तसंच चावीसकट तिचा हात त्याने खेचला. हा काय मूर्खपणा आहे वेद. हेल्मेट काढत ती रागात म्हणाली, माझा मूर्खपणा? तुझं काय चाललंय ऋतुजा? एका मेसेजला रिप्लाय नाही की माझा काल उचलला सुद्धा नाही. आताही अगदी ओळखलं नसल्यासारखी निघून आलीस. काय चालू आहे? त्याचा त्रासिक चेहरा पाहून तिने नजर चोरली. टुडे आय वॉज लिटल बिझी वेद. इतकी बिझी की एकदाही तुला मला भेटावं असं वाटलं नाही. इतके मेसेजेस केले, एक रिप्लाय करावासा वाटला नाही. मला ते एवढं गरजेचं नाही वाटलं वेद. आणि ह्यापूर्वीसुद्धा आपण काही रोज भेटत नव्हतं. न मेसेजिंग होतं. आता का अचानक असं एक्सपेक्ट करतोय? त्याच्याशी जमेल तितकं तुटकपणे बोलायचा प्रयत्न करत ती म्हणाली. तिच्या ह्या उत्तराने तो जाम चिडला. ती न दिसल्याने सकाळपासून होणारी त्याची तगमग, अस्वस्थता आता तो लपवू शकला नाही. त्याने तिचा चेहरा धसमुसळेपणाने स्वतःकडे वळवला. हे सगळं मुद्दाम करतेस ना? तुला माहीत होतं तू दिसली नाही तर मला त्रास होईल. माझी तगमग बघायची होती तुला, हो ना? त्याचा हा अवतार पाहून ती जरा घाबरली. अजिबात नाही. एक दिवस भेटलो नाही, बोलले नाही तर तुला असा काय फरक पडतो? त्याने तिला जरा दूर ढकललं. तिच्या डोळ्यात थेट बघत तो म्हणाला, ओ इज दॅट सो? व्हॉट आय एम ट्राईंग टू से सिन्स फ्यू डेज. यू आर नॉट रिअली अंडरस्टँडिंग. हां, तुला कालच एक रिक्वेस्ट केली होती मी. जरा वेळ दे. पण नाही, तुला माझे पेशन्स ट्राय करायचे असतात. यार काय सांगू तुला. तू दिसली नाहीस की मला फरक पडतो. कारण संतापात त्याने गाडीच्या सीटवर हात आपटला. कारण तो काहीतरी बोलेल ह्या आशेने तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. फॉरगेट इट. तिची चावी संतापात तिच्या गाडीवर फेकत तो म्हणाला. त्याने रागात तिला बाजूला ढकललं आणि स्वतःची गाडी बाजूला काढून तो वेगात निघून गेला. स्वतःच्या मूर्खपणाला दोष देत ती तशीच उभी होती कितीतरी वेळ.